आदरणीय मान्यवर श्री प्रकाशजी पाठक सर आणि चाळीसगाव हे एक उत्तम समीकरण आहे. आपल्या चाळीसगावकरांना त्यांना ऐकायला नेहमीच आवडतं. धुळे येथील सीए असलेले श्री प्रकाशजी पाठक हे प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट, उत्कृष्ट वक्ते आणि गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी MCOM, DTL, LLB आणि FCA असे उच्च शिक्षण घेतले असून गेली सुमारे 25 वर्ष चार्टर्ड अकाउंटंट म्हणून व्यावसायिक कार्य करत आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर त्यांनी 2000 पेक्षा अधिक व्याख्यानं दिली आहेत. ते मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषेतही आपले विचार प्रभावीपणे मांडतात. त्यांना रोटरी इंटरनॅशनलची स्कॉलरशिप मिळाली असून त्यानिमित्ताने त्यांनी सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या ठिकाणी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. सध्या ते नाशिक मिलिटरी स्कूलच्या सेंट्रल हिंदी मिलिटरी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी तसेच संस्कार भारतीच्या पश्चिम क्षेत्राशी संबंधित जबाबदारी सांभाळत आहेत. विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले CA प्रकाश पाठकजी हे अभ्यासपूर्ण विचार मांडणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून मान्यता पावलेले आहेत. सरजी, आपल्याला ऐकण्यापूर्वी आमच्या संस्थेच्या वतीनं सन्मानचिन्ह प्रदान करायला आम्हाला निश्चित आनंद वाटेल. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय प्रकाशजी पाठक यांचा संस्थेच्या वतीनं स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. राजकीय जीवनात असताना सामाजिक योगदानाचं औचित्यपूर्ण भान असलेले माननीय आमदार मंगेश दादा या शहराच्या मूलभूत संकल्पनेला बरोबर घेत विकासाच्या वाटचालीत त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या सहधर्मचारिणी आणि या नगराच्या नगराध्यक्षा माननीय पृथ्वीताई, ज्यांचा औचित्यपूर्ण सत्कार आपण केला त्या मेघाताई, संवेदनशील दातृत्वासाठी जे आपणा सर्वांना परिचित आहेत त्या आदरणीय पगारियाजी, रवीजी, आणि ज्यांच्या भोवती हा सगळा कार्यक्रम आहे त्या माननीय मीनाक्षीताई, समोर बसलेले सारे मान्यवर बंधन आणि भगिनी, खूप कार्यक्रम असे असतात की ज्या कार्यक्रमात बोलणं हे या सगळ्या मंडळींकडे पाहिल्यानंतर जरा अवघड होतं. मी दुपारी 3:30 वाजता या कार्यक्रमाची 5ची वेळ होती म्हणून मुद्दामून स्वयंदेवच्या कार्यालयात धुळ्याहून येताना थांबलो होतो आणि जवळजवळ 2 तास तिथे होतो. खूप वेळा कार्यक्रमाला येताना काय होतं की निरोप येतो, निमंत्रण येतं आणि संस्था नेमकेपणे लक्षात येत नाही. पण आपलं राजेश ठुमरेंनी फार चांगलं आयोजन केलं आणि मला असं पाठवलं की तुम्ही येताना जरा 1.5 तासाचा वेळ काढू नये, आपण अगोदर सगळ्यांना भेटू आणि मग हा कार्यक्रमाला आपण जाऊ. मी ते सगळं बघितलं, या भगिनींना भेटलो आणि फार मनापासून सांगतो की आपल्यामध्ये असलेली दुर्बलता जाणवावी असा माझ्या पुरता तरी मला प्रत्यय आला. आणि सक्षमता कशी असू शकते याचं दर्शन मी 2 तास घेतलं. त्या काय काय करतात, कशा पद्धतीने करतात. 17-18 भगिनी त्या ठिकाणी त्यांच्या असलेल्या सगळ्या नियतीने त्यांच्यावर लादलेल्या वेगळ्या मर्यादांसह वापरतात आणि फार मोकळेपणे बोलायचं होतं तरी सुद्धा प्रसन्न चित्त असतात. ही फार मला अवघड बाब वाटते. आम्ही काही करत नाही, आम्हाला काही अडचण नाही हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्या जितक्या सहजतेने बोलत होत्या त्याचं नैसर्गिकतेचं मला मोठं अनुकरण करणं जरा कठीण आहे. आणि अभिनंदन करावं तर अभिनंदन तेव्हाच करता येतं जेव्हा त्या पावलावर पाऊल ठेवून मनुष्य प्रत्यक्ष वागतो.
कुठला शब्द वापरा असा माझ्यासारख्यापुढे प्रश्न आहे. त्या बोलता बोलता सहज मला असं म्हणाल्या की तुमच्या फोटोकडे पाहून आम्ही तुमच्यासाठी एक शर्ट तयार केला आहे. आता जो माझ्या अंगावर शर्ट आहे तो आहे. आम्हाला तुम्हाला तो भेट द्यायचा आहे. मी खरंच जरा त्या सगळ्या बोलण्याला एकदम त्याला टची म्हणता येईल असा तो प्रसंग त्यांच्या बोलण्यातला होता. आणि मीनाक्षीताई त्यांचं सगळं पूर्वायुष्य थोडक्यात सांगत होता. आपल्यापैकी किती मंडळींना माहिती मला कल्पना नाही, चाळीसगावकरांना बहुतेक माहीत असेल, पण तरी हल्लीच्या असलेल्या या सगळ्या वावटळीमध्ये सामाजिक गोष्टी खूप वेळा कळत नाहीत. त्यांना पुण्याला बायो कर्वे पुरस्कार मिळालेला आहे आणि जो धोंडो केशव कर्वेंच्या बरोबर असलेल्या बायो कर्वेंच्या नावाने दिलेला अत्यंत मोठा असलेला राष्ट्रीय पुरस्कार मीनाक्षीताईंना मिळाला आहे. अशी त्यांच्या कामाची दखल घेतली. कामाची प्रेरणा समजून घेण्यासाठी काही बिंदू सांगितले पाहिजे. कौटुंबिक जीवनात त्यांची ही अडचण, भावंड 5, त्या सगळ्या भावंडांची जी काही जबाबदारी असेल ती त्यांनी पूर्ण केली. हे सांगताना सुद्धा किती अवघड असू शकतं आपण जरा अंदाज बांधू शकतात या परिस्थितीत. आणि त्यांच्या मनात असा विचार आला की मी माझ्या कुटुंबासाठी केलं, माझं कर्तव्य केलं, पण माझ्यासारख्या आणखी काही भगिनी आहेत, त्यांच्यासाठी मी काही केलं पाहिजे. आणि म्हणून या संस्थेचं नाव फार यथार्थ आहे, स्वयंदीप. त्यात स्वयं एक शब्द आहे आणि दीप हा दुसरा शब्द आहे. स्वयं प्रेरणेने, स्वयं कृतीने, स्वयं अनुभवाने ज्यांनी समाज जीवनामध्ये अनेकांच्या जीवनामध्ये प्रकाश ज्योत निर्माण करण्याचा संकल्प केला, त्याचा हा प्रकल्प आहे. आणि सगळ्या भगिनींशी मी बोलत असताना त्यांचा परिचय झाला, त्या उभं करत असलेल्या वेगवेगळं काम ऐकलं. माझ्या लक्षात असं आलं की शरीराच्या मर्यादा नावाच्या गोष्टीत मनाच्या उड्डाणाला बहुतेक गती मिळते. छोटी मोठी दुखणी सातत्याने सांगण्याचा असलेला स्वभाव अनेकांचा असतो आणि त्या दुखण्यावर इलाजच नाही या आयुष्यात तरी अशी परिस्थिती असताना काहीच नाही, किरकोळ आहे असं मनापासून देखाव्यासाठी नाही, सांगण्यासाठी नाही, किंवा आणखी पुढचा शब्द वापरायचा तर कोणत्याही अपेक्षेनेही नाही. हे मी मुद्दाम सांगतो. ही परिस्थिती बरी नाही असं सर्वसाधारणपणे कथन काही मागणीसाठी असतं. असलीच मागणी तर काय असू शकते? त्या गीतात म्हटल्याप्रमाणे की हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी. आमच्या सोबत राहा बस. वेदनेला सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती असते संवेदना. दुःखाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर तो असतो आधार. आणि कर्तृत्व झळाळून निघतं जेव्हा ते सेवा आणि समर्पण शब्दांत बांधलं जातं. या तिन्ही गोष्टींचा प्रत्यय मला या संस्थेत दुपारच्या 2 तासात आला. मला अल्पशी संस्था माहीत होती. चाळीसगावमध्ये एक सहाय्यक महिन्यापूर्वी झाल्या एका कार्यक्रमात त्यांचा माझा दीर्घ परिचय झाला, कारण तो कार्यक्रम दिवसभराचा होता आणि त्या कार्यक्रमात 5-6 तास थांबलो होतो त्या सगळ्या कामाकडे पाहून. आणि त्यावेळी मला असं वाटलं होतं की केव्हा तरी यावं. येणं झालं नाही नंतर. मग या कार्यक्रमाचं निमंत्रण आल्यानंतर आपण जावं आणि ती संस्था पाहावी असं वाटलं. मला नेहमी असं वाटतं या मंडळींना मदतीची अपेक्षा असते किंवा सहानुभूतीची अपेक्षा असते किंवा अनुकंपेची गरज असते असं मानणं फारसं बरोबर नाही.
आधार देणाऱ्या माणसानं मन नावाचा विषय समजून घेतला तर तो खरंच पुरेसा असतो. कशाला आधार द्यायचा? तर समाज जीवनात असं चांगलं काम करणारी जी जी मंडळी असतात त्या मंडळींच्या पाठीमागे समाज उभा राहिला असं त्यांना कृतीने दिसलं पाहिजे, शब्दांनी नाही. ही सगळी मंडळी संख्येने किती आहे हा महत्वाचा मुद्दा आजच्या कार्यक्रमात नाहीच. ही आमच्या पाठीशी आहे हे त्यांचं शक्तिस्थान आहे. आणि समाजातली अनेक मान्यवर मंडळी, आमदारांपासून नगराध्यक्षांपासून दातृत्व ज्यांच्याकडे अशा मंडळींपासून समोर बसलेले अनेक मान्यवर असे की ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात खूप मोठं काम केलंय, अशी सगळी मंडळी आमच्या पाठीशी आहे. आणखी परमेश्वरानं आम्हाला काय दिलं पाहिजे आणि याच्यापेक्षा वेगळा अल्पसंतुष्टपणा काय असावा? म्हणजे मला कार्यक्रम माझ्यापुरतं विधान करायचं झालं तर मीच काहीतरी शिकावं असं आहे. कोणत्या अर्थानं की अडचण असताना निवेदन नाही, अडचण असताना अपेक्षा नाही. केलं ठीक आहे, आनंद आहे. केलं नाही तर तक्रार नाही. हे फार कठीण आहे. आपण मानसिक पातळीवर माझ्या वाक्यांचा परिचय जर घ्यायचा असेल तर खरोखर शक्य आहे का? मी एखादी गोष्ट व्यक्त करतो, मला असं वाटतं की विचार व्हावा. का वाटतं असं? तर मला असं वाटतं मी चांगला विषय मांडलाय बा, आणि समजा त्याचा विचार झाला नाही तर मनोभूमिका माझी कशी तयार होते एवढं सांगित म्हणून उपयोग नाही. म्हणजे माझं मन निरपेक्ष नाहीये, यांचं मन निरपेक्ष आहे, यांचं मन निस्वार्थ आहे. बघा तुम्ही, म्हणजे येणाऱ्या आपल्या भावाला शर्ट द्यावा असं त्यांना वाटलं तर शर्टाचं मग शर्टाची किमतीशी कराल की त्यांच्या भावनेचं कदर करायची असेल तर ते मूल्य पैशात सांगता येणार नाही असं आपण म्हणालो. हे व्यक्तिमत्व आणि हे सगळ्यांचं आहे. मीनाक्षीताईंनी ज्यांना ज्यांना घडवलं त्या सगळ्या 15-16 असलेल्या भगिनींशी मी आज दुपारी बोलत असताना माझ्या हे लक्षात आलं की त्या सक्षम आहेत. आपण त्यांच्याकडून काही घ्यावं असं आहे. काय घ्यावं? वर्तमान जगतामध्ये माणसाचं मन हे द्रवित राहिलेलं नाही. दुसऱ्यासाठी काही करण्याची इच्छा शिल्लक आहे सामाजिक जीवनात, असं कमी होत चाललंय. आणि जागतिक पातळीवर जर पाहायला गेलो तर संवेदना नावाचा विषय कुठे शिल्लक आहे असं म्हणण्याचं धारिष्ट तरी करावं की नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे एका बाजूला अहंकार आहे, दुसऱ्या बाजूला संवेदना आहे. एका बाजूला अपेक्षा आहे, दुसऱ्या बाजूला निरपेक्षता आहे. एका बाजूला समाज जीवन, तुम्ही आम्ही सगळ्यांनी काय बोलावं असं होत चाललेलं आहे. यांचं जीवन निष्कलंक आहे. समाज जीवनामध्ये द्वेष आणि मत्सर भरलेला आहे. यांचं जीवन निष्कपट आहे. ते त्यांच्या स्तुतीसाठी सांगत नाहीये आणि त्यांना स्तुतीची आवश्यकताही नाहीये. स्तुतीच्या आवश्यकतेच्या पलीकडे यांचं मन आहे. मग हे का सांगतोय की असं निरपेक्ष, असं निष्कलंक, असं निष्कपट, असं संवेदनशील, असं समर्पित आयुष्य, माझ्यापुरतं वाक्य बोलतो, मला जगता येईल का? आणि त्यांच्यासाठी काही करायचं असं नाही, त्यांच्यातला मनोभाव मला समाज जीवनामध्ये प्रसारित करता येईल का? हा समाजभाव आपण प्रसारित करू शकलो की अशी कामं मोठी होतात. आणि म्हणून आपल्याकडे सेवा हा धर्म मानलेला आहे, बंधुता हे सूत्र मानलेलं आहे. आता तात्विक विवेचन करण्याचा हा प्रसंग नाही आणि म्हणून मी या 2 वाक्यांच्या तपशिलात जात नाही. पण आपल्या देशातल्या कोणत्याही मान्यवर महापुरुषांचं, संत पुरुषांचं कोणतेही वचन आपण बघा, हे दोन्ही वाक्यांशी ते जोडलेलं आहे.
असा स्वतःचा असलेला सगळा स्वधर्म पाळत पाळत त्या काम करतात. तुम्ही दिला आनंद आहे, देऊ नाही शकला, ठीक आहे, तुमची अडचण असेल, असं समजून घेणं किती कठीण आहे मला सांगा. हे आपण कौटुंबिक जीवनात नाही समजू शकत, सामाजिक जीवन तर लांब राहिलं. एवढं मी माझ्या भावासाठी केवळ यादीच असते. नेहमी थोडं गंभीर झालंय म्हणून मी शिक्षक प्राध्यापक राहिलो, खूप विद्यार्थ्यांना शिकवलं. एखादा विद्यार्थी खूप वर्षानंतर भेटतो आणि कोणी 2-3 जण जवळ असतात, तो विद्यार्थी सांगतो, नमस्कार करतो, सर तुम्ही मला शिकवलं होतं वगैरे. आता पुरेसा विद्यार्थी होता, मला सांगण्याचा काय मोह निर्माण होतो, तर चौघं जवळ असतात, त्यामुळे तुमच्यासाठी सांगतो बरं का. काय सांगतो, या मुलाकडून मी फी घेतली नव्हती. किती वर्षापूर्वी शिकवलं, झाले 40-1 वर्ष. किती फी होती, 10 रुपये महिना होती. 10 रुपये महिना फी 40 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला मला सांगावीशी वाटते. मी माझंच उदाहरण घेतो, म्हणजे कोणाला ठिकाच पत्तीचा विषय येऊ द्या, का सांगावीशी वाटते. अरे मी एवढं केलं होतं याच्यासाठी. मिरवण्याचा स्वभाव असलेल्या समाजाला न मिरवता काम करता येऊ शकतं, हे कसं शिकवलं पाहिजे आणि हे कोण शिकवणार. समाज जीवनाचं मोठं काम नेहमी अशा कामांमुळे होत, जनरेशन्स अशा कामांमुळे घडतात. मगाशी 2-3 वेळा शब्द सर्व मान्यवरांनी उच्चारला, त्याची पुनरावृत्ती करून सांगायचं झालं तर चांगुलपणा, सज्जन शक्ती ही समाज जीवनामध्ये वाढली पाहिजे. सज्जनांना सक्रिय करणं, दुर्जनांना ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये हळुवारपणे सक्रियतेकडे नेणं, शक्यतो त्यांना दंड करावा लागणार नाही असा प्रयत्न करणं. नाईलाज झाला तर त्या संबंधित मंडळींना काय करत असतील ते करतील, आपण आपलं काम चालू ठेवणं, असं चरैवेती नावाचा विषय आपल्या मनावर त्यांचा कामाचा संस्कार आहे अशी मंडळी आहे. मी त्यांच्या स्तुतीसाठी बोलत नाही, मी आत्मनिवेदन करतो आणि अनुभवला ते सांगा असं माझ्या मनात आलं म्हणून मी हे बोलतो. मग या कामाच्या चाळीसगाव हे सांस्कृतिक नगरी आहे. अनेक मान्यवरांच्या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कर्तृत्वानं सजलेली नगरी आहे. दादांच्या परिचय पत्रकामध्ये सन्मानपत्रातले पहिले 3 शब्द चाळीसगावच्या बद्दलचे आहेत आणि असं काम आता मंगेश दादा करतायत असं त्या असलेल्या सन्मानपत्राचं वाचन केलं तर आपण ऐकलेलं आहे. अशा या चाळीसगाव नगरीमध्ये असलेल्या आपण सगळ्यांनी मिळून या असलेल्या विषयाच्या संदर्भामध्ये काम करणाऱ्या मंडळींच्या पाठीमागं जायचं. जरा केव्हा तरी सवड झाली तर तिथे जावं. मी नेहमी असं म्हणतो महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना, पिकनिक स्पॉटला जाण्यापेक्षा प्रेरणेच्या जागांवर जावं. पिकनिक स्पॉटला जाण्याला माझा विरोध नाही आहे, पण तिथे जो उच्छाद असतो तो माणसाच्या मनाला उदात्ततेचा स्पर्श करत नाही. माणसाच्या मनाला उदात्ततेचा स्पर्श व्हायचा असेल तर उदात्तता पाहावी लागते, अनुभवावी लागते. अनुभवल्यानंतर ती आपण आपल्यामध्ये आणावी असं वाटावं लागतं आणि तसं वागता येण्याचा प्रयत्न करावा असं आपल्याला वाटलं पाहिजे. दीपानं दीप उजळवावा हे त्या दीपाला कोण सांगतं. कुसुमाग्रजांचं फार सुंदर निवेदन आहे. ते असं म्हणतात की ती पणती असा आग्रह अशासाठी करते की हे असे दिव्यात ना जे प्रकाश झोत टाकतात आणि अचानक जाऊ शकतात, ती पणती असं सांगते की मी माझं काम करणार आहे. मगाशी मीनाक्षीताईंनी वाचीचा उल्लेख केलाय त्यांच्या प्रास्ताविकात. मी माझं काम करत आहे. कामाची दखल कोणी घेईल, कोणी घेणार नाही. आणि कामाची दखल घेण्याकरता काम करायचं नसतं. रामाचा माझ्या पाठीवरून हात फिरेल
आणि जग आम्ही गेल्यानंतर सुद्धा हजारो वर्ष खारुताईचं गायन करत असेल म्हणून खारुताईने सेतू बंधनामध्ये मदत केली असेल असं इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात कोणत्याही पद्धतीने वाचन करणाऱ्या मंडळींनी जरूर सांगावं. भारतीय मानस लक्षात घ्यावं. आणि या माणसाची आज जगाला तहान आहे. जग आज विध्वंसाकडे आहे. जग आज अहंकारी वृत्तीकडे आहे. जग आज बळी तो कानपिळी या विषयाकडे आहे. आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ होणार नाही या दृष्टिकोनाकडे आहे. त्याचं आणखी काही वर्णन करता येईल. आणि हे काम कसं आहे? हे आणि अशी काम ही अशी जी कामं चालतात त्या कामाच्या पाठीमागं जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेच्या जवळ आपण गेलं पाहिजे. रामकृष्ण परमहंसांचं एक अत्यंत बोलकं विधान आहे नरेंद्राला सांगितलेलं, म्हणजे स्वामी विवेकानंदांना सांगितलेलं की दुःखाच्या दारात जाऊन दुःख पाहायचं असतं आणि परमेश्वराच्या रूपानं जीवाची सेवा करायची असते. त्याच्यात भगवंत आहे, त्याची तुला सेवा करायची आहे. असा या भगिनींच्या अंतःकरणात असलेल्या देवत्वाचा स्पर्श तुमच्या आमच्या अंतःकरणाला व्हावा आणि तुमच्या आमच्या अंतःकरणातून अशी एक ज्योत निर्माण व्हावी की त्या ज्योतीच्या साह्यानं तो प्रकाश जो समाज जीवनामध्ये सर्वत्र पसरवावा. अशी या कार्यक्रमाची असलेली कल्पना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घेऊन आपण जावं असं आपल्याला अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद सर.